नमस्कार मित्रांनो, डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे। आपल्या सर्वांसाठी आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे। सविस्तर बातमी आहे, व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला, काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया। तर बघा, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सुद्धा विजय वडेट्टीवार यासारख्या वरिष्ठ नेत्यांनीच लोकसभा निवडणूक लढवावी यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आग्रही होते। तिथे भाजपचे उमेदवार राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चांगली टक्कर देऊ शकतील असे काँग्रेसच्या वरिष्ठांचे मत होते। पण विजय वडेट्टीवार स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरायला तयार नव्हते। त्यांनी त्यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांचे नाव पुढे करून त्यांच्यासाठी तिकीट मागितले होते, परंतु काँग्रेस हा एक कमांड नाही। शिवानी वडेट्टीवार तिकीट नाकारून चंद्रपुरातील एकमेव काँग्रेस खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांची पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याच बाजूने कौल दिला। प्रतिभा धानोरकर नुकत्याच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेऊन चंद्रपुरात आल्या होत्या। त्यानंतर बघा, प्रतिभा धानोरकरांना काँग्रेसने तिकीट दिल्याने विजय वडेट्टीवार आणि शिवानी वडेट्टीवार हे पिता-पुत्र नेमकी कोणती राजकीय भूमिका घेतात, ते काँग्रेसमधून बंड करून बाहेर पडून भाजप किंवा शिवसेनेत दाखल होतात का, असा कळीचा सवाल समोर आला आहे। कारण त्या चर्चा महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात फार पूर्वीपासून सुरू आहेत। महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेता हा सत्ताधारी पक्षात जातो, हा इतिहास नारायण राणे यांच्यापासून अजित पवार यांच्यापर्यंत कायम आहे। त्यामुळे विजय वडेट्टीवार हे आपले विरोधी पक्षनेते पद सोडून भाजपचे कमळ किंवा शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।